चला अमृता मॅडम, गुड इव्हिनिंग तुम्हाला सगळ्यांना. गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ आणि वेलकम. आजपासून आपला डॉक्टर अमृता मॅडमचा नवीन कोर्स सुरू होतो, ज्ञान आणि ध्यान. तर हे ज्ञान हे आध्यात्मिक ज्ञान आहे, दुसरं असं काही नाहीये. आध्यात्मिक ज्ञान आहे, त्यामुळे त्याला खूप उच्च अवस्थेचं महत्व आहे. आध्यात्मिक ज्ञान हे एकदम हायर, त्याच्या पलीकडे दुसरं ज्ञानाची व्हॅल्यूच नाहीये. तर असा आज हा कोर्स सुरू करत आहेत डॉक्टर अमृता मॅडम. बऱ्याच जणांना माहिती आहे, कारण मागचे 2 कोर्स त्यांनी घेतलेत. आपला डीएनए आणि असेन्शन घेतला, त्याच्यानंतर योगिक कथामृत घेतलेला आहे. आणि त्यामुळे बऱ्याच जणांना माहिती आहे, पण काही नवीन साधक जोडलेले आहेत, त्यांच्यासाठी मी ओळख करून देते. डॉक्टर अमृता मॅडम या इंजिनियर आहेत आणि पीएचडी त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये झालेलं आहे. एका कोल्हापूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्या ऑनलाईन प्राध्यापक म्हणून काम करत आहे. पण हे काम करता करताच त्या आपल्यासाठी सेवेला नेहमी सज्ज असतात आणि योगदान देतात आपल्यासाठी. त्यामुळे अमृता मॅडमचं खूप धन्यवाद. मी त्यांना कोर्स घ्या म्हटल्यावर लगेच हो म्हटल्या त्यांच्या व्यापातून. आता त्यांचे आई वडील सुद्धा आज आलेले आहेत, बघितलं तर तरी सुद्धा आपल्याला वेळ देत आहेत. तर खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे. तर मी आता तुम्हाला विनंती करते की तुम्ही सुरू करू शकता. मी थँक्यू. तुम्हाला आत्मवंदन स्पॉन्सर मॅडम. देते. सर्वांना आत्मवंदन. तर आज आपलं 6 नोव्हेंबरला चालू होतोय हा प्रोग्राम नवीन, ज्याच्यामध्ये ऑलरेडी तुम्ही फ्लायर बघितलं असेल. मॅडमनी खूप सुंदर फ्लायर बनवलंय, त्याच्यात त्यांनी सर्व काही इन्क्लूड केलेलं आहे. जे की नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी तर ते खूप नवीन ज्ञान आहेच आहे. प्लस जे जुने आहेत किंवा जुने, ऍक्च्युली आपण सगळे नवीनच आहे. प्रत्येक दिवस हा प्रत्येकासाठी नवीन आहे आणि आपण प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन शिकतच असतो, त्यामुळे प्रत्येक जण नवीन आहे. पण तरीही आपण जे कोणी पहिल्यापासून ध्यान करतायत किंवा आपल्या विहंगमला कनेक्टेड आहेत, तर त्यांना बऱ्यापैकी मॅडम कडून बरंचसं यातलं ज्ञान ऑलरेडी माहिती आहे, बऱ्याच गोष्टी. पण त्यातल्या पण जे काही आत्म्याचे प्रकार आहे म्हणा किंवा सोल टाइप्स म्हणतो आपण, तर आज आपण ते बघणार आहे. तर मॅडमनी फ्लायरमध्ये खूप, म्हणजे आमचं तसं वैयक्तिक काहीच डिस्कशन झालं नव्हतं. मी ट्रॅव्हलिंगमध्ये असल्यामुळे मॅडमशी काही बोलता आलं नव्हतं. पण मॅडमनी स्वतःच्या इन्स्टिंक्टनी त्यांना जे वाटले, फक्त त्यांनी मला विचारलं होतं की घ्याल का आणि कधी घ्याल, कधी जमेल टेंटेटिव्हली सांगा. मग मी त्यांना सांगितलं होतं. तर त्याच्या बेसिसवर मॅडमनी त्यांना वाटले ते पॉईंट टाकले आणि एक्झॅक्टली ते पॉईंट म्हणजे असे आहेत की तुम्हाला सगळ्यांना तर उपयोगी पडतील असते ज्ञानाचे पॉईंट. आणि ते सिंक्रोनाइज झाले आणि त्यांनी ज्या सिक्वेन्सने टाकलं, मॅडमनी विचारलं पण होतं की तुम्हाला कुठल्या दिवशी काय घेणार वगैरे, शेड्यूल सांगा म्हणून. मी म्हटलं मॅडम तुम्ही जे टाकलंय ते परफेक्ट आहे, त्याच सिक्वेन्सने मी घेईन तारखेवाईज. तर फ्लायर नुसार पहिलं होतं की विचारांचे महत्व व नमुने. पण मॅडमचा कालपासून आपला नवीन मॅनिफेस्टेशन, बियॉन्ड मॅनिफेस्टेशनचा चालू झाला प्रोग्राम. तर मॅडमनी ते सोलचं सांगितलं. तर ते पहिला घेतलेलं खूप बरं पडेल असं डिस्कशन झालं आणि मॅडमनी सांगितलं, म्हटलं की चला आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने जे सकाळी करतायत 4 वाजता 4:30 वाजताचा जो काही सेशन आपला मॅडम घेत आहेत, तर त्याला बेसिक जे इम्पॉर्टंट आहे ते सुरुवात करू आपण पहिला. म्हणून मग आज सोल टाइप्स मी सुरू करते आणि त्याबरोबर या 14 तारखेपर्यंतच्या या प्रोग्राम मध्ये बाकीचे जे काही मुद्दे आहेत ते मी जस्ट तुम्हाला सांगते की विचारांचे महत्व म्हणजे थॉट. 4 प्रकारचे विचार असतात, म्हणजे आपण जे काही विचार करतो ते, आणि त्याचे म्हणजे काय एक्झाम्पल असू शकतात किंवा आपण जे विचार करतो रुटीन लाईफमध्ये पण, तर त्या विचारांवरनं आपलं आयुष्य बदलत असतं, घडत असतं. तो खूप महत्वाचा ज्ञानाचा भाग आहे, तो आपला या सेशन मध्ये कव्हर होईल. त्याच्यानंतर कर्माचे महत्व, कर्माचे प्रकार. कारण आपण लहानपणापासून ऐकत आलोय की कर्म चांगलं असलं तर आपलं चांगलं होतंय, किंवा कोणाच्या कार्मिक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह झालं तर त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचे चांगले वाईट जे काही पडसाद आहेत ते आपल्यावर उमटतात. तर कर्माचं पण तितकंच महत्व आहे. पण सिच्युएशन म्हणा किंवा आता जसं आपण म्हणतो 3D to 5D असेन्शन व्हायला चालू झालंय पृथ्वीचं, तर वेळेनुसार किंवा आजूबाजूच्या गोष्टींनुसार त्याचे नियम पण चेंज होत असतात. निसर्गाचे नियम बेसिक जे आहेत ते तसेच राहतात. पण कर्माच्या बाबतीत किंवा या ज्या काही कन्सेप्ट आहेत ज्या माणसासाठी लागू असलेल्या, आपल्यासाठी लागू असलेल्या, तर त्याचे नियम पण ह्या 3D to 5D मध्ये जाताना थोडेफार चेंज होत जातात, ऍडव्हान्स लेवलला जातात, बरोबर. आणि ते जाणं गरजेचंच आहे. ते तसेच राहिले तर मग डेव्हलपमेंट होणार नाही, बरोबर. तर ते जे काही नियम बदललेले आहेत, त्या कर्माचं महत्व आहे, त्याचे प्रकार पण आहेत.
पण ते कर्माचे इम्पॅक्ट वेळेनुसार सिच्युएशन नुसार चेंज होतात, तर तेही आपल्या या सेशनमध्ये कव्हर होईल. त्याबरोबर डीएनए, मागच्या वेळी बऱ्याच जणांनी डीएनएचा सेशन अटेंड केलेला आहे, तुम्ही बरंचसं ज्ञान मिळवलेलं आहे, त्याच्यात बऱ्याच जणांना आधीपासून माहितीही असेल. तर त्या डीएनए बद्दल अजून काही ऍडव्हान्स मागचं झालंय ते सोडून अजून काही नवीन जे काही सध्याच्या परिस्थितीमध्ये जसं वातावरणात बदल होतात, निसर्गामध्ये बदल होतात, तसं डीएनए मध्ये पण बदल होतात. बरोबर, पिंडी ते ब्रह्मांडी आपण सगळेजण ऐकतो. तर त्याप्रमाणे डीएनए मध्ये पण आता काय बदल होत आहेत सध्याच्या सिच्युएशन मध्ये, सध्याच्या परिस्थितीमध्ये, तर हाही मुद्दा किंवा हाही एक सब्जेक्ट आपण या सेशन मध्ये कव्हर करणार आहे 14 तारखेपर्यंतच्या. त्याच्यानंतर आपण ध्यान पद्धती, मॅडमनी ऑलरेडी इतक्या इतक्या काही ऍडव्हान्स लेवलच्या ध्यान पद्धती तुमच्याकडनं करून घेतल्यात, करतायत, करून घेतील अजूनही. तर ते ध्यानाचे खूप सारे प्रकार आहेत. म्हणजे मी एका पुस्तकात वाचलं होतं त्याप्रमाणे त्याच्यात होते की 108 प्रकारचं ध्यान असतं. प्रत्येक प्रकार आता करेल तेवढं कमी आहे, पण त्या ध्यानाच्या पद्धती किंवा जे प्रकार आहेत त्याचं महत्व काय आहे किंवा कुठल्या प्रकाराने काय होतं काय, हे 108 ध्यानाचे प्रकार नाही बघणार, पण जे ऑथेंटिक ध्यान आहेत त्याच्याबद्दल आपलं म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला फास्ट ग्रोथ म्हणा किंवा आत्ताची जी काही 5D मध्ये जायचं, ऍसेन्शन मध्ये जाण्याचा जो काही एरा चालू आहे, गोल्डन एरा, त्यासाठी आवश्यक असलेले ऑथेंटिक ध्यान, त्या ध्यानाच्या पद्धती आणि त्याचा प्रकार आणि त्याचे महत्व याबद्दल सांगितलं जाईल. आणि आत्मध्यान आणि आध्यात्मिक विकास हे जे मुद्दे आहेत, आमच्या दोघींचं असं पर्सनली काही डिस्कशन न होताही मॅडमने खूप सुंदर म्हणजे ते पॉइंट त्यांना आले इन्स्टिंक्टनी आणि त्यांनी ते फ्लायर मध्ये टाकले. त्याच्यात बदल करण्याची काहीच आवश्यकता वाटली नाही आणि त्या पद्धतीनं म्हणजे युनिवर्स म्हणतो ना आपण की सेट करून घेतलंय आणि ती ऊर्जा, ती एनर्जी आपल्या सगळ्यांबरोबर सिंक्रोनिसिटी मध्ये काम करते. तर त्या पद्धतीनं हा पूर्ण सेशन 14 तारखेपर्यंतचा ऑर्गनाईज झालेला आहे. त्यात कोणी असं म्हणजे ठरवून विचार करून हे घेऊ का ते घेऊ का असं पण नाही झालं, फ्लोनी होत गेलं. तर आज आपण बघणार आहे की आत्म्याचे प्रकार. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आत्मा, सोल, ज्याला इंग्लिशमध्ये सोल म्हणतो आपण. तर हे जे काही वरचं आपलं शरीर आहे, बॉडी आहे, कवर म्हणू आपण त्याला, त्याच्या आतमध्ये जर आत्मा असेल तर सगळं आहे. जी काही आपली कॉन्शियसनेस, चेतना म्हणतो, ती चेतना असेल तर आपल्याला त्याचे प्रकार काय कळणार आहेत किंवा आपण जे काही ज्ञान घेतो त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं नाही करायचं, केल्यावर काय होणार नाही होणार, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सोल वर डिपेंड आहेत. मग हा सोल नुसता सोल म्हणून माहिती आहे आपल्याला, पण जसं आपण म्हणतो की आपण शाळा शिकायला गेलो तर बालवाडीत आपण जसे आहोत तसेच जर आपण 10वी पर्यंत राहिलो तर आपल्याला त्या बालवाडीपासून 10वी पर्यंतचा जो काही स्पॅम आहे, टाइम स्पॅम, त्याच्यात आपण जे काही शिकलोय त्याचा काही उपयोगच नाही. बरोबर, जर आपण बालवाडीत जसे होतो तसंच जर 10वी पर्यंत राहिलो तर एक्झॅक्टली तसंच आत्म्याचं पण आहे. जर आत्मा इतके जन्म घेऊन या शरीररूपी देहामध्ये येतोय, या पृथ्वीवरती येतोय, तो लर्निंग साठी येते. बरोबर, तर इतके सारे जन्म मृत्यूचे सगळे फेरे घेत घेत येतोय. जर तो पहिल्या जन्मी, माणसाच्या पहिल्या जन्मात जेव्हा आला तो, तेव्हा जसा होता तसाच तो 300व्या जन्मात आल्यानंतरही असेल, तर त्या सोलच्या डेव्हलपमेंटला किंवा त्या सोलला काही अर्थ नाही. बरोबर, आपण येतोय लर्निंगसाठी. तो सोल जो काही प्लॅन घेऊन आलाय तो लर्निंगसाठी आलाय. त्याने जर त्या 300 जन्मांमध्ये काहीच लर्निंग नाही केलं तर ते जन्म मरणाचं फेर, बघा असं म्हटलं जातं आता आपण तर ध्यानात आहे, कॉन्शियसनेस मध्ये आहे, जाणीवपूर्वक ध्यान करतोय, तर आपली प्रगती खूप फास्ट होते. पण अजाणतेपणी किंवा असे बरेच लाखो करोडो लोक आपल्या आजूबाजूला आहेत ज्यांना ध्यानाबद्दल माहितीही नाही आहे अजूनही, किंवा माहिती असून ते ध्यानही करत नाही आहेत, पण तरीही त्यांच्या आत्म्याची प्रगती अननोईंगली होतीये. पण ती कशी होते? स्लो मध्ये होते. जे की आपण एका जन्मामध्ये 4 जन्मांचं ज्ञान घेऊ किंवा प्रगती करू किंवा आपण लर्निंग शिकून पुढे जाऊ, बरोबर, तेच ते 4 जन्मांमध्ये आपला एक सोल जो करतोय त्याप्रमाणे करेल. म्हणजे तेवढं स्लो त्यांचं होऊ शकतं कारण ते अननोईंगली किंवा म्हणू आपण की ते तेवढ्या कॉन्शियस लेवलला नाहीये. मग हे आत्म्याचे प्रकार त्यासाठी पडलेले आहेत की कसं ओळखायचं आहे आत्मा. आता बघा, प्रत्येकाचा आत्मा आहे, आपला पण आत्मा आहे. बरोबर, प्रत्येक जण इथं जितके लोक आता प्रेझेंट आहेत, म्हणजे आता इथे या सेशनला टोटल 36 जण आहेत, 36 आपण प्रेझेंट आहे. प्रत्येकाच्या आत्म्याची लेवल वेगळी वेगळी आहे. तर ह्या आत्म्याचे प्रकार काय आहेत ते आपण बघणार आहे आणि ते प्रकार आणि कशावर म्हणजे कसे ओळखायचे ते, तर याच्यावरनं प्रश्नही असणार आहे, त्याच्यावरनं तुमचं सिलेक्शन असणार आहे. पुढच्या ह्याच्यात मॅडमने ऑलरेडी ग्रुपवरती मेसेज टाकलेलाच आहे की ध्यान रंगमंचचे त्यांनी वेगळ्या वेगळ्या लेवल केलेल्या आहेत.
तर त्यानुसार तुम्हाला हा जो काही प्रोग्राम आताचा सेशन आहे आजपासून मध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांवरती तुमचं सिलेक्शन पण अवलंबून आहे. त्यामुळे जे काही तुम्ही ऐकाल किंवा तुमची जे काही समज अंडरस्टँडिंग आहे ते व्यवस्थित समजून घ्या. काही नाही कळालं तर तुम्ही नक्की प्रश्न विचारू शकता जेव्हा वेळ देईन तेव्हा. तर जे काही समजून घ्याल ते तुमचा सद्विवेक बुद्धी जी आहे ती जागृत ठेवून करा. म्हणजे असं नाही की काही गोष्टी अशा असतात की शब्दशः सांगितलं म्हणजे शब्दशः नाही, त्याला लिंक करून काहीतरी दुसरं समजण्याची गोष्ट गरज असते. तर त्या गोष्टीही समजून घ्या. जितकं शक्य आहे तितकं मी सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न नक्की करेन. पण त्याच्या आधी तुम्हाला फक्त मी हे सांगते की आहे असं न घेता त्यातनं इम्प्लिमेंटेशन करण्याच्या गोष्टी किंवा अनालिसिस म्हणजे आपल्याला परीक्षण करता आलं पाहिजे की आपण कुठल्या लेवलला आहे. नुसतं इकडून ऐकलं इकडून सोडून दिलं, आजचा प्रोग्राम चालू आहे पुढचा येईल त्याच्या पुढचा येईल, याचा अर्थ असा नाही की आज झालेला प्रोग्राम तेव्हा आपल्याला लक्षात नाही राहायला पाहिजे, त्याचं इम्प्लिमेंटेशन नाही, नुसतं ऐकलं आणि सोडून दिलं. शेअरिंगसाठी मॅडम फोर्स करतात तुम्ही तुमचं अनुभव व्यक्त करा, लिहा म्हणून फोर्स करतात, ग्रुपमध्ये राहायचंय म्हणून करायचं, असं न करता जेन्युअनली ट्रूथ, स्वतःचा खरेपणा, स्वतःच्या आत्म्याच्या प्रगतीसाठी लर्निंग घेऊन पुढे जाण्यासाठी म्हणून आपल्याला आजपासून जे काय आपण लर्न करणार आहे शिकणार आहे ते समजून घ्यायचंय. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया आजच्या सेशनला. मॅडम मला स्क्रीन शेअर करायची आहे. तर हा, हो. को होस्ट आहे ते करते. को होस्ट. हा, केलं. ओके, थँक्यू. तर आपण आज आत्म्याचे प्रकार बघूयात. ऍक्च्युली स्लाइड इंग्लिश मध्ये आहे कारण बनवताना तशी बनवलेली होती. तर तुम्ही इथं स्लाइड दिसत असेल तुम्हाला, इथे आत्म्याचे लेवल दिले, स्टेप्स आहेत. पहिला आहे तो इन्फंट सोल, त्याच्यानंतर बेबी सोल, यंग सोल, मॅच्युअर सोल, ओल्ड सोल, ट्रान्सडेंटल सोल आणि इन्फानाइट सोल. आता वरच्या दोन आहेत त्या थोड्या ऍडव्हान्स लेवल आहेत, आपल्याला सध्या त्याचा विचार नाही करायचा आहे. मी त्याच्याबद्दल माहिती नक्की सांगेन, पण आपण आधी या खालच्या बघूया. तर सगळ्यात पहिला इन्फंट सोल. इन्फंटचा अर्थ काय आहे? जे जन्मजात बाळ असतं, लहान बाळ, आपलं जन्माला आल्याबरोबरचं जे बाळ असतं त्याला इन्फंट म्हणतात. तर इन्फंट सोल म्हणजे अर्भक किंवा जन्मजात बाळाचा आत्मा किंवा आत्म्यांमधले हे प्रकार आपण बघतोय. तर एकदम लहान आत्मा ज्यानं अजून काही सुरुवातच केली नाहीये लर्निंगला असं म्हणू शकतो आपण. किंवा ज्याला तुम्ही म्हणू शकता की अजून ज्यांनी त्याच्या लाईफमध्ये किंवा जसं आपण एखादी गोष्ट शिकतो, शिकल्यान म्हणजे काहीतरी इन्सिडेंट किंवा काहीतरी असा प्रसंग येतो, जसं की सेशन मध्ये मॅडम पण सांगतात की ध्यानाला असं कोणी जोडलं गेलेलं नसतं की माझं सगळं काही खूप सुंदर चाललंय, आयुष्य आरामात माझं जीवन चाललंय आणि मला काही खूप वेळ होता माझ्याकडे, टाइमपास काही होत नव्हता म्हणून मी ध्यानाला जोडले गेले, असं कोणाच्या बाबतीत शक्यतो सहसा नाही होत. बरोबर, काहीतरी असा प्रसंग, असा इव्हेंट आपल्या आयुष्यात घडलेला असतो ज्याच्यामुळे आपण अध्यात्माच्या वाटेवर येतो किंवा ध्यानाच्या वाटेवर येतो. तर हा जो प्रसंग म्हणतो किंवा इव्हेंट म्हणतो जो की आपल्याला लर्निंग देण्यासाठी आलेला असतो आणि त्या लर्निंगमुळं आपण आपला आहे तो मार्ग चेंज करण्याचा प्रयत्न करतो किंवा चेंज करतो आपण. म्हणजे रोजचं रुटीन चालू आहे आपलं नेहमीचं जे काही आहे ते, पण असं काही ते प्रसंग घडला म्हणून मला एकाने सांगितलं की तुला एवढा त्रास आहे ना तर तू ध्यान करून बघ, म्हणून मी ध्यानाला वळले. बरोबर, आपला मार्ग चेंज केला आपण. तर हा मार्ग चेंज करण्यासाठी जो आलेला इव्हेंट आहे, असा एकही इव्हेंट किंवा ते लर्निंग साठी काहीच प्लॅन नाही, काही नाही ज्या आत्म्याचा, ते इन्फंट सोल. इन्फंट सोल म्हणजे त्यांचं अजून खूप सारं लर्निंग आत्ता कुठं सुरू झालं, त्यांची जर्नी या आपल्या जन्म मरणाच्या फेऱ्यात म्हणा किंवा या आत्म्याच्या प्रवासातली जर्नी नुकतीच सुरू झाली आहे. असे सोल, असे आत्मे म्हणजे इन्फंट सोल मध्ये येतात. मग त्याच्यात काय त्यांचा पहिला सिनारिओ असतो की सर्वायवल मोड. सर्वायवल मोड म्हणजे काय? जसं आपण आजूबाजूला बघतो, तुम्ही आता जर कम्पेअर करायला लागला, हळूहळू जसं सोलचं सांगत जाईल ना तसं तसं तुम्हाला ऑटोमॅटिकली कम्पेअर होत जाईल त्या गोष्टी, की असे आत्मे आपल्या आजूबाजूला भरपूर आहेत, बरेच आहेत की ते सर्वायवल मोडमध्ये आहेत. म्हणजे फक्त मला ऍटलिस्ट एक वेळचं जेवायला मिळू दे, ऍटलिस्ट मला अंग झाकण्यापुरते कपडे मिळू दे, ऍटलिस्ट मला उन्हापासून संरक्षणासाठी घर मिळू दे. बरोबर,
हे सर्वायवलच्या गोष्टी यामध्येच ते अजून इतके अडकलेत अडकलेत म्हणण्यापेक्षा त्यांना त्याच्यासाठी खूप जास्ती स्ट्रगल करायला लागतोय. असे वाले सोल म्हणजे इन्फंट सोल मध्ये येतात. मग तुम्ही आर्थिकरित्या म्हणू शकता, मानसिक, म्हणजे सगळ्या स्तरावरती त्यांची सिच्युएशन सर्व्हायवल मोडमध्ये असते. कसं बसं निभावून नेणं किंवा आपल्या गरजा पूर्ण करण्या इतपत पण त्यांच्याकडं ऊर्जा नसते. बरोबर, कारण आता 5D मध्ये आपण चाललोय, जे काही आहे ते ऊर्जेवर आहे. इथे आता करन्सी आणि पैसे आणि जेवण या गोष्टी मागे राहतील. तर सर्व्हायवल मोडवर असलेले इन्फंट सोल असतात. मग तुम्ही बघाल आता आजूबाजूला आपल्या असे बरेच जण असतात, जेव्हा आपली ऊर्जेची लेवल, आपल्या सोलची प्रगती होऊन आपण वरच्या लेवलला जातो, तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या आजूबाजूला असे कित्येक सोल आहेत ज्यांचं कवच म्हणजे देह, शरीर 80 वर्षाचा आहे, 50 वर्षाचा आहे, 70 वर्षाचा आहे, XYZ जे काय इन्फानाइट नंबर, एवढ्या वर्षाचे, एवढ्या वयाचे आहेत. पण त्यांना कळत नाही की कसं बोलायचं, कसं वागायचं. आपण जे शब्द बोलतो ते चांगले बोलले पाहिजेत, वाईट बोलले पाहिजेत, जे काही आहे ते. बरोबर, ह्या अशा बेसिक गोष्टीही कळत नाही. बरोबर, तर ते लोक सर्व्हायवल मोडवर जे असतात ते सर्व्हायवल साठी झगडत असतात. त्यांना ऍडव्हान्स लेवलला जाण्यासाठीचे ज्या काही लेवल पार करायच्या आहेत त्या अजून त्यांच्या लाईफमध्ये फेस करायच्या असतात ते अजून. आणि खूप स्ट्रगल. त्याच्यानंतर आहे तो बेबी सोल, जो 1 स्टेप अहेड ऑफ इन्फंट सोल, म्हणजे एक स्टेप पुढे आहे त्याच्या. तर त्या बेबी सोल मध्ये काय असतं की काही गोष्टी आहेत त्या कळतात त्यांना. म्हणजे फॉर एक्झाम्पल अशी माणसं तुम्ही आजूबाजूला बघता. आता आपल्याला ना इथे म्हणजे पर्सनली कुठल्याही व्यक्तीला घ्यायचं नाही, आपण सोल लेवलला बघतोय, आत्म्याच्या लेवलला बघतोय. त्यामुळे आपण इथून पुढेही आपलं असेन्शन आपल्याला वाटत असेल व्हावं, तर बघताना सगळ्यांना सोल लेवलला जेव्हा आपण बघू ऍज अ द्रष्टा किंवा थर्ड पर्सन, तेव्हा आपण अडकत नाही माणसामध्ये, व्यक्तीमध्ये, आयडेंटिटीमध्ये. त्यामुळे सोल लेवलला विचार करायचा जो करायचा तो. किंवा कोणाला कमी लेखणं किंवा जास्त लेखणं ह्या गोष्टीमध्ये आपण अडकणार नाही जेव्हा आपण सोल लेवलला विचार करू तेव्हा. तर बेबी सोल काय असतो की तो हा एक स्टेप पुढे असतो इन्फंट सोल्सच्या, म्हणजे सर्व्हायवल मोडलाच असतो तो, पण जराशी बेटर कंडिशन असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण धरू की मजदूर लोक असतात, म्हणजे जे की फुटपाथवर राहणारे लोक असतात, त्यांच्याकडे काहीच नाही, म्हणजे कोणीतरी नेऊन दिलं त्यांना अन्न, किंवा त्यांचे अवयवही कार्य करत नसतात नीट, त्यांना कोणी दिलं तरच ते जगू शकतात, खाऊ शकतात, त्यांना कपडे मिळू शकतात. फॉर एक्झाम्पल दॅट इज इन्फंट सोल. आणि बेबी सोल म्हणजे काय, त्यांचे हातपाय वगैरे सगळं चांगलं आहे, पण खायचे प्यायचे वांदे आहेत, घर नाही आहे, अशा अशा सिच्युएशन मध्ये. किंवा मजदूर लोक की काही केलं तरच खायला मिळू शकतं, नाही तर नाहीतर नाही. हे मी तुम्हाला 3D मधले एक्झाम्पल देते कारण आपल्याला ते समजायला सोपे जातात म्हणून. ऍक्च्युअल मध्ये सोल लेवलला हे एक्झाम्पल येत नाहीत, त्यामुळे नीट समजून घ्या. अंडरस्टँडिंग साठी मी हे एक्झाम्पल सांगते. तर बेबी सोल जे आहेत ते एक स्टेप पुढे असतात इन्फंट सोल पेक्षा. म्हणजे अजून त्यांच्या आयुष्यामध्ये लर्निंग थोडेफार एक एक 5 ते 10% लर्निंगच्या लेवलला ते असतात म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर यंग सोल, जे की फ्रस्ट्रेशन, म्हणजे काय काय बघा आपल्या, आपण पण या या सगळ्या लेवलमधनं आपण गेलोय. आपण आपली कुठली लेवल आहे ती ओळखायची आहे. प्रश्न असणारच आहे ऑब्व्हियसली, रोजच्या सेशनला प्रश्न असणार आहे, त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तर आपण या सगळ्या लेवलमधनं गेलोय, जाणार आहे, आणि जावं लागतंच प्रत्येक माणसाला, प्रत्येक सोलला. तर ह्या बेबी सोल मध्ये एक स्टेप तो पुढे असतो. यंग सोल मध्ये काय, फ्रस्ट्रेशन असतं. फ्रस्ट्रेशन म्हणजे काय की बऱ्याचदा आपलं असं होतं की, जसं मी पहिलं एक्झाम्पल दिलं की आपल्याला कळतं आपण लहान वयाचे, पण आपल्या आजूबाजूला असलेले 70 वर्षाचे आहेत, 80 वर्षाचे आहेत, तरी त्यांना कळत नाही कसं बोलावं. ठीक आहे, इथंपर्यंत ठीक आहे, मग आपण जास्ती विचार करत नाही किंवा लोड घेत नाही त्याचा. पण यंग सोलचं काय होतं की त्यांना असं होतं की अरे मला कळू शकते आणि त्यांना का नाही कळू शकत, त्यांचं तर एवढं वय झालं, त्यांना हे कळलं पाहिजे. मग त्यासाठी स्वतः त्रागा करून घेणं, त्रास करून घेणं जे असतं, दॅट इज यंग सोल. फ्रस्ट्रेशन येतं त्यांना बऱ्याच गोष्टींचं की मला कळू शकते, मग त्यांना पण कळलं पाहिजे ना. मी म्हणजे यंग सोलला माहित नसतं ना समोरचा सोल कुठल्या लेवलला आहे. किंवा बघा आपण पण आत्ता ध्यानात आलो म्हणून आपण सोल समजू शकतोय, आत्मा असतोय हे समजू शकतो. ह्याच्या आधी आपण माणूस म्हणूनच बघत होतो लोकांना, आपण वयानुसारच लोकांना कन्सिडर करत होतो. इव्हन आत्ता पण आपण बऱ्याचदा वयानुसारच कन्सिडर करतो. पण वयानुसार कधीच कोणाचं लर्निंग किंवा मॅच्युरिटी अवलंबून नसते. बघा आत्ताची जन्माला आलेली मुलं
म्हणजे माझ्या समोर एक उदाहरण आहे घरचंच, म्हणून सांगेन की आत्ता म्हणजे आफ्टर 2020, 2020 नंतर जन्माला आलेली लहान बाळ म्हणजे लिटरली 2-2.5 वर्षाच्या मुलांना जेवढं नॉलेज आहे किंवा जेवढी मॅच्युरिटी आहे ना, तेवढी सेम सिच्युएशन म्हणजे माझ्या जवळच्या लोकांमधली मी तुम्हाला एक्झाम्पल देते की 2 वर्षाच्या बाळाला जेवढी मॅच्युरिटी आहे, सेम एक्झॅक्टली त्या बाळाच्या घरी असलेले 70-80 वर्षाची जी व्यक्ती आहे त्यांना ते कळत नाही किंवा तेवढी मॅच्युरिटी नाही आहे. म्हणून शरीर लेवलला बघायचं नाहीये, कारण आत्म्याचा प्रवास हा वेगळाच आहे, सोल या लेवल या वेगळ्याच आहे. तर हा यंग सोल जो आहे तो फ्रस्ट्रेशन मध्ये असतो, त्याला माहित नाहीये ना समोरचा सोल जो आहे तो बेबी सोल लेवलला आहे का, ओल्ड सोल लेवलला आहे का, इन्फंट सोल आहे. हा, जेव्हा आपण अवेअरनेस मध्ये येतो, कॉन्शियस लेवलला असतो, जसं आता आपण ध्यानात आहे, आपल्याला आता कळतं की प्रत्येकाचे लर्निंग आहे. बरोबर. लर्निंग नुसार आपल्याला आपले आपल्या समोर इव्हेंट येतात, प्रसंग येतात, जे काही आहे ते मॅच्युरिटी, आपली सिन्सिअरिटी, जे काही गोष्टी आहेत त्या आपल्याला कळतात. किंवा आपण जे आधी विचार करत होतो की बाबा मी करू शकते, तर तो का नाही, ती का नाही, असं आपण कम्पेअर करतो बऱ्याचदा. बरोबर. तर हे जे आहे ते कधी कळतं आपल्याला, आपण आपली कॉन्शियस लेवल वाढते, आपली ऊर्जा वाढते, आपल्या सोलची लेवल वाढते, अपग्रेड होते, तेव्हाच आपल्याला कळतं. नाहीतर आता पण मी म्हंटल तुम्हाला की आजूबाजूला असे बरेच लोक आहेत की ते वयानुसारच बघतात, शरीराच्या लेवलला. तरी माझं वय 30 आहे, समोरच्याचं वय 60 आहे, तर मला जेवढं कळतं किंवा मॅच्युरिटी आहे, ऑब्व्हियसली 60 वर्षाच्या माणसाला माझ्या डबल असली पाहिजे. बरोबर, कारण त्यांचं वय जास्त आहे. तर वयाचा आणि शरीराचा आणि शिक्षणाचा आणि पोस्टचा काहीही संबंध नसतो सोलच्या जर्नीमध्ये. तर तो यंग सोल जो आहे तो फ्रस्ट्रेट होतो की बाबा मला माहित आहे आणि यांना का माहित नाही, तो फ्रस्ट्रेट होत राहतो. कारण त्याला माहित नाही समोरचा सोल बेबी लेवलच्या सोल लेवलला आहे, म्हणून त्याला ते माहिती नाहीये. तुझं वय जरी भले कमी असेल, तुला माहिती आहे तो माणूस, समोरचा माणूस तुझ्यापेक्षा खूप पावसाळ्या जास्ती बघितलाय, पण त्याला ती गोष्ट नाही कळत आहे. का कळत नाही? कारण त्याच्या सोलची जी लेवल आहे ती अजून बेबी सोल लेवलला आहे, अजून तो तेवढा मॅच्युअर नाही आहे. त्यामुळं हा यंग सोल जो आहे तो फ्रस्ट्रेट होतो, फ्रस्ट्रेशन मध्ये असतो कायम, स्ट्रेस जो म्हणतो आपण त्या स्ट्रेस मध्ये असतो. त्याच्यानंतरची जी काही सोलची लेवल आहे ती मॅच्युअर सोल. मॅच्युअर सोल म्हणजे नावातच आहे बघा, मॅच्युरिटी असते. म्हणजे जसं मी आता तुम्हाला एक्झाम्पल दिलं, 2 वर्षाच्या बाळाला मॅच्युरिटी आहे, काय केलं पाहिजे. म्हणजे लिटरली माझ्या समोर मी अनुभवते आता ती केस की ते बाळ आहे ना, त्याला बोलता येत नाही अजून, 2 वर्षाचं पण नाही, 2 वर्ष पण नाही झाले अजून. त्याला जर काय पाहिजे असेल की नाही, भूक लागली असेल ना, तर बोलता येत नाही, पण ते हातवारे करून सांगतं की मला भूक लागले म्हणून. पण समजा काही कारणानिमित्त आई किंवा घरातले जे कोणी आहेत त्यांना जर ते देता आलं नाही त्या वेळेत, किंवा काहीतरी गरम करायला ठेवलंय, भाजेल म्हणून थंड करायला ठेवलं असेल, जे काही असेल, तर ते बाळ आहे ना ते वाट बघतं. कितीही भूक लागली तरी ना ते, त्याच्याकडे इतके पेशन्स आहेत ना ते की ते शांत बसतं. तेच एक्झॅक्टली घरी 70 वर्षाची जी काही एक व्यक्ती आहे, त्यांना समोर दिसतंय ते चांगल्या पोस्टला जॉब करणारे आहेत, शिक्षण घेतलेले आहेत, चार चौघात फिरणारे आहेत, समाजात वावरणारे आहेत, पण त्यांना जर भूक लागली किंवा ते घरी आले आणि त्यांना जेवण पाहिजे म्हटलं, तर हा वाढतो हे म्हणेपर्यंत ते 100 वेळा अजून झालं नाही का, इतके वाजले, हे झालं ते झालं, म्हणजे फ्रस्ट्रेशन म्हणा किंवा पेशन्स, मॅच्युरिटी नाहीये त्यांच्यात. हे दोन केसेस म्हणजे त्याच्यावरनं आपल्याला कळतं की तो सोल कुठल्या लेवल. तर अशा पद्धतीनं हे यंग सोलचं फ्रस्ट्रेशनचं मी एक्झाम्पल देते तुम्हाला. तर हे मॅच्युअर सोल जे आहेत ते सिन्सिअर असतात. सिन्सिअर म्हणजे कसं की सगळ्या गोष्टींचा ते सगळ्या बाजूनी विचार, म्हणजे आपण म्हणतो जेव्हा द्रष्टा म्हणून आपण बघतो ना, तिसरी व्यक्ती म्हणून, थर्ड पर्सन म्हणून, तेव्हा आपण मॅक्झिमम 360 डिग्री अँगलनी बघण्याचा दृष्टिकोन ठेवून, विचार करून, सिन्सिअरिटीने विचार करून समोरच्याची पण परिस्थिती जाणून घेऊ शकतो. तेच आपण या खालच्या लेवलचे सोल असू, यंग बेबी किंवा इन्फंट, तर आपण काय, जसं यंगचं सांगितलं, त्याला वाटतं मला येतं तर त्यांना पण यायला पाहिजे, मला माहिती आहे तर त्यांना पण माहिती पाहिजे. का तर त्या यंग सोलला पण अजून तेवढी मॅच्युरिटी नाही आली आहे, त्याला माहिती नाहीये अजून की बाबा तुझं लर्निंग तेवढं झालंय, तुझे इतके जन्म तू मागे घेतलेस आणि त्यात तू एवढं शिकलायस, म्हणून तुला इतकंपर्यंत मॅच्युरिटी आली आहे, किंवा तुला कळतंय की त्यांना हे असं वागायला पाहिजे. बरोबर. पण बेबी सोल आणि इन्फंट सोलचं अजून लर्निंगच तेवढं झालं नाहीये ना, तर त्यांना कसं कळेल ते.
तर यंग सोलचं पण अजून लर्निंग बाकी आहे, की बाकीचे सोलना का कळत नाही कळण्यासाठीच. तर हे मॅच्युअर सोल जे आहे ते सिन्सिअर असतात. सिन्सिअर असतात म्हणजे काय आता, की त्यांची मॅच्युरिटी लेवल म्हणजे कुठे कसं वागायचं काय बोलायचं, ऍक्च्युली ही सगळी नावातच त्याचे अर्थ आहेत. फक्त इथं तुम्हाला मी एक्झाम्पल देऊन सांगतो. तर मॅच्युअर सोल सिन्सिअर असतात, तरीही त्यांना सिन्सिअर असतात, पण काही काही गोष्टी ते डिसिजन घेऊ शकत नाहीत, त्यांचं अजून लर्निंग बाकी असतं, किंवा त्यांच्याकडे तेवढी अजून कॉन्फिडन्स लेवल नसते, कपॅसिटी नसते पुढच्या गोष्टी समजून घेण्याची. बरोबर. त्याच्यानंतरचा आहे तो ओल्ड सोल, सिरियसनेस म्हटलं त्याच्यात. सिरियसनेस म्हणजे असं नाही की जोक नाही करत किंवा हसायचंच नाही, असं वाला सिरियसनेस नव्हे. सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे, किंवा काय झाल्यावर काय होईल, लॉंग टर्मचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो, किंवा आपण म्हणू सोल लेवलला, आत्म्याच्या प्रवासाच्या लेवलमध्ये विचार केला तर ओल्ड सोल जे असतात त्यांना त्यांच्या इन्स्टिंक्टनी, इंट्युशन्सनी, त्यांच्या ऊर्जेच्या लेवलवरनं समोरच्या सोलला पण काय केलं तर त्याची प्रगती होईल हे कळू शकतं, कळतं. आणि त्यानुसार ते त्यांचं बिहेवियर चेंज करत राहतात, समोर जसा पर्सन येईल किंवा सोल येईल. सॉरी, पर्सन म्हणजे आपल्याला देहरूपी बघायचं नाहीये म्हणून सांगितलं मी. तर समोर जो कोणी सोल येईल त्याचं वय भलेही काहीही असेल, पण हे मॅच्युअर सोल आणि ओल्ड सोल असतात, त्यांना कळतं. त्यातल्या त्यात ओल्ड सोलला हे खूप चांगलं कळतं, त्यांची कॉन्शियस लेवल इतकी हायर लेवलला असते की नुसत्या बघण्यातनं आणि वागण्यातनं, म्हणजे भलेही ते व्यक्ती ओळखीचीही नसेल किंवा ऊर्जेवरनं कळतं. म्हणजे समोर जरी व्यक्ती आली, नुसती न बोलता न ओळखता जरी आली, तरी त्याच्या ऊर्जेच्या लेवलवरनं कळतं की ही व्यक्ती काय लेवलची आहे, किंवा तो सोल कुठल्या लेवलचा आहे, कसा, म्हणजे काय त्याच्या आयुष्यात प्रॉब्लेम प्रसंग असतील आणि तो त्याच्या सोबत कसं टॅकल करत असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा या ओल्ड सोलला नुसतं बघता क्षणी संपर्कात आल्यावर येतो. आणि मग हे ओल्ड सोल काय करतात, त्यानुसार स्वतः चेंज होऊन किंवा त्या समोरच्या सोलला ग्रो होण्यासाठी आपण कसं वागलं पाहिजे, किंवा आपल्यातून त्याला काय अशी गोष्ट गेली म्हणजे त्याच्यापर्यंत पोहोचेल ज्यामुळे तो ग्रो होईल, तो सोल पुढे जाईल, ह्याची काळजी घेत असतात. तर हे ओल्ड सोल आणि मॅच्युअर सोल आहेत ना, ते ह्या खालचे जे तीन सोल आहेत ना, इन्फंट, बेबी आणि यंग सोल, त्यांना सपोर्ट करत असतात किंवा हात देत असतात समोर वरती त्यांना डेव्हलप व्हायला किंवा वरच्या लेवलला येण्यासाठी. तर पुन्हा हे जे काय सोल आहेत ते ऊर्जा लेवल आहे त्याच्यावर. इन्फंट सोलचं जसं सांगितलं, लर्निंगच नाही झालं, त्यांची ऊर्जा ऑब्व्हियसली कमी असते. बेबी सोल आहे, थोडीशी ऊर्जा असते. यंग सोल मिडल लेवलला आलेले असतात, असते ऊर्जा, 50-50 म्हणू शकता तुम्ही. मॅच्युअर सोल 60-70% ऊर्जा, म्हणजे 60-70%ला आलेले असतात. ओल्ड सोल आहेत ते 90% पर्यंत असतात, 80-90च्या मध्ये. आणि बाकी पुढचे आहेत ते ऍडव्हान्स आणि इन्फानाइट सोल आहेत, जे की विटनेस, म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की, म्हणजे आता अं, काय म्हणतात त्याला, थॉटलेस सिच्युएशन मध्ये असणं किंवा विटनेस. हे आता इथे एक्झाम्पल दिले, विटनेस म्हणजे काही झालं, चांगलं झालं तरी ओके, वाईट झालं तरी ओके, न्यूट्रल लेवलला असतात. म्हणजे तुम्ही त्यांना खायला द्या तरी त्यांना काय वाटणार नाही, नाही द्या तरी त्यांना काय वाटणार नाही, अशा अशा लेवलला किंवा अशा ऊर्जेमध्ये राहणारे जे सोल आहेत ते ट्रान्सजेंटल सोल असतात. त्याच्यानंतर आहे इन्फानाइट सोल, जे की अजून निर्गुण, निर्गुण निराकार, जे की खूप रेअर केस आहे. आपण परमात्मा हायर सेल्फ लेवलला म्हणू शकतो असे, किंवा ऍस्ट्रल गाईड किंवा त्या लेवलचे. हे जे वरचे आहेत ते ऍडव्हान्स सोल आहेत, खूप ऍडव्हान्स सोल आहेत, जे की तुम्ही त्यांना पृथ्वीवरती आहेत नाही असं नाही, विटनेस वाले आहेत, पण खूप 1% वगैरे असे सोल आहेत जे की वरच्या ऍडव्हान्स लेवलचे आहेत. तर ओल्ड सोल पर्यंत आपण आता जे काही पृथ्वीवरती दिसणारे आपल्याला सोल आहेत, त्यांचं जे काही कॅटेगरायझेशन केलं जातं ते इन्फंट सोल पासून ओल्ड सोल पर्यंत केलं जातं. तर आता मी तुम्हाला फक्त हे एक्झाम्पल दिले की कसं, म्हणजे वागण्यावरनं, बोलण्यावरनं, मॅच्युरिटी म्हणा किंवा सपोर्ट करून दुसऱ्याचं ग्रोथ होण्यासाठी म्हणून स्वतः चेंज होऊन आपल्याकडचं जास्तीत जास्त त्यांना कसा उपयोग होईल ग्रो होण्यासाठी, अशानुसार ते सोलच्या लेवल आहे. तर मग आता ऊर्जा लेवलला सांगितलं, इन्फंट सोलची ऊर्जा, कारण त्याची जस्ट स्टार्टिंग असते, त्याला ऊर्जा अजून गेन करायची गरज आहे, लर्निंगची गरज आहे. आणि मग तो ऊर्जा कशी गेन करायची आणि बाकी पुढच्या प्रोसेस स्टेप स्टेप घेत जाणार तो. आणि त्याच्यानंतर बेबी सोलची स्टेप सांगितली. तर अशा प्रकारे
ह्या स्टेप स्टेप घेत आपण मग वरती इन्फानाइट सोल म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्म हायर सेल्फ जे आपण म्हणतो त्या लेवलच्या सोल पर्यंत पोहोचू शकतो. तर आता आपण, मी जस्ट एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला की इन्फंट सोल म्हणजे समजा की ज्यांचे हातपाय पण नीट नाही आहेत, काहीच नाही आहे त्यांच्याकडं, अंगावर वस्त्र नाही आहे, खायला काही मिळवू शकत नाही आहेत कामधंदा करून, हे जस्ट एक्झाम्पल दिलं त्या टाईपला. म्हणजे ते त्यांना काहीच सपोर्टच नाही आहे कुठल्याच गोष्टींचा इन्फंट सोलला. आणि बोलण्यावरनं वागण्यावरनं आपल्याला बऱ्याचदा कळतं, आपण आपल्याला चेक करायचं दुसऱ्यांना बघण्याऐवजी की आपण कुठल्या लेवलला आहे. तर आजच्या आपल्या सेशनचा प्रश्न हाच आहे की स्वतःला चेक करायचंय की आपण यातल्या कुठल्या लेवलचा सोल आहे. या पाच पैकी इन्फंट, बेबी, यंग, मॅच्युअर आणि ओल्ड सोल पैकी आपण कुठल्या लेवलमध्ये बसतो. आणि जर आपण या समजा आता मी म्हंटल की मी यंग सोल आहे, तर मला यंग सोल मी का आहे, यंग सोल मी का आहे असं मला वाटतंय, किंवा मी मॅच्युअर सोल मला समजते. तर मी मॅच्युअर सोल कशावरून मला समजलं का, म्हणजे माझ्याकडे असं मॅच्युरिटी काय आहे, हे सगळ्या बाजूंनी. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की शारीरिक लेवल पकडा तुम्ही, त्याच्यात मानसिक लेवल पकडा, बौद्धिक लेवल पकडा आणि आध्यात्मिक लेवल पकडा. आणि या सगळ्या स्तरांवरती विचार करून आपण कुठल्या या कॅटेगरीमध्ये येतो ते आपण आपल्या स्वतःला बघायचंय आणि त्याचं उत्तर द्यायचंय की मी कुठला सोल आहे. यंग सोल आहे, मॅच्युअर सोल आहे, जे काही आहे, XYZ, ओल्ड सोल पर्यंत, या पाच कॅटेगरी मधला मी कुठला सोल आहे. आता तुम्ही म्हणाल नाही मला वाटतंय मी ट्रान्सडेंटल सोल आहे कारण मी नेहमी विटनेस मध्येच असते. तर ह्याचं मी जस्ट एक एक्झाम्पल देईन तुम्हाला की विटनेस आणि स्माईल इथं लिहिलंय म्हणजे आपण रोज नुसतंच स्माईल मध्ये असतो असं बरेच जण म्हणू शकतात. पण हे ट्रान्सजेंडर सोल म्हणजे काय, विटनेस मध्ये असणं म्हणजे काय, 100% प्रत्येक क्षणाला ते त्याच मोडवरती असतात, त्याच सिच्युएशन मध्ये असतात. विटनेस आणि स्माईल आपण तसं असतो का, की बाबा आपलं कसं होतं बघा, आपल्या मनासारखं झालं तर ठीक, नाही तर मग आपला मूड चेंज होतो, आपले वागण्याच्या गोष्टी चेंज होतात, आपल्या समोर कोणी व्यक्ती येईल त्याच्यानुसार आपलं वागणं चेंज होतं, त्याच्यानुसार आपल्या म्हणजे वागण्याच्या तर गोष्टी बदलतातच, ऊर्जेच्या गोष्टी बदलतात, एक्सप्रेशन चेंज होतात, बऱ्याच गोष्टी आहेत त्या. तर आपण कुठल्या ह्याच्यात बसतो त्यातल्या सगळ्या बाजूंनी विचार करून बघायचा आणि त्यानुसार. त्यामुळे ट्रान्सडेंटल आणि इन्फानाइट सोल मध्ये मला नाही वाटत की आपल्यातलं कोणी आहे. म्हणजे मी तरी म्हणजे आतापर्यंत जेवढं काही याबद्दल अभ्यास केलाय किंवा वाचलंय त्यानुसार पृथ्वीवरती सध्या विटनेस मध्ये खूप रेअर लोक आहेत, हाताच्या बोटांवर मोजण्या एवढी, आणि बाकीचे जे आहे ते ओल्ड सोल पर्यंतच येतात. आणि इन्फानाइट सोल म्हणजे सांगितलं निर्गुण निराकार परब्रह्म हायर सेल्फ, तोच आहे. आता आपण तर ह्या हायर सेल्फचे सगळे अंश आहे आणि आपल्याला कशासाठी पाठवलंय की त्या हायर सेल्फच्या लेवलला जाण्यासाठीच आपण इथं लर्निंगला आलोय. म्हणून मग आपली सुरुवात ही इन्फंट सोल पासून स्टेप बाय स्टेप बाय स्टेप होत जाते, जसं आपण लर्निंग करू तसं. आणि जशी आपली कॉन्शियस लेवल असेल, आपली चेतना क्षमता असेल, चेतना क्षमता आपण त्याच्यात पण आपल्याला चॉईस दिलेली आहे. तुम्ही एका जन्मामध्ये 100 जन्मांचं जे काही लर्निंग आहे तेही करू शकता, किंवा 100 जन्मामध्ये एका जन्माचं पण तुम्ही लर्निंग करू शकता. तुमची चॉईस, तुम्हाला ते फ्री विल दिलेलं आहे. मग तुम्हाला इन्फंट सोल वरनं ओल्ड सोलला एका जन्मात जायचं असंही, असेही खूप सारे सोल आता पृथ्वीवरती आहेत जे की इन्फंट सोलवरनं ओल्ड सोलमध्ये एका जन्मात गेलेले आहेत, असे आहेत उदाहरणं पण. तर करू शकतो, ती फ्री विल आपल्याला दिली आहे, ती चॉईस आपल्याकडे दिलेली आहे त्या परब्रह्माने. मग ती चॉईस दिली पण आपण ती कशी यूज करू, किंवा ती चॉईस यूज केल्यानंतर म्हणजे आता यूज करायचं म्हणजे काय, किंवा ती चॉईस सिलेक्ट कसं करायचं. जसं की जे काही प्रसंग येतात, आपण याच्या आधी काय करत होतो ध्यानात यायच्या आधी, की कंप्लेंट करणं, ब्लेम करणं, बरोबर, या गोष्टी होत्या आपल्याकडे. आपण स्वतःकडे न बघता दुसऱ्यांच्या गोष्टींकडे बघून तो चुकीचा आहे, ती व्यक्ती चुकीची आहे, ती परिस्थिती चुकीची आहे, ती वेळ चुकीची होती म्हणून असं झालं, माझी चूक झाली म्हणून झालं, असं कधीच आपण म्हणायचो नाही, किंवा आपल्याला ते समजायचंच नाही, कारण आपल्या सोलची लेवल तेवढी नव्हती. जसं जसं ध्यानात आलो किंवा जसं जसं मॅच्युअर आपला सोल वरच्या लेवलला जायला लागला, तसं तसं कळायला लागलं की जेव्हा आपण एखादा प्रसंग, एखादी गोष्ट मान्य करतो, एक्सेप्ट करतो, लर्निंग म्हणून घेतो आणि ते लर्न करून एक्सेप्ट करून आपल्यामध्ये बदल करतो,
तेव्हा आपण पुढच्या लेवलला जातो. असंही नाही की एक्सेप्ट करतो की बाबा हा मी माझी चूक झाली, माझं हे झालंय म्हणून ती गोष्ट अशी घडली. याचा अर्थ असा नाही की तुम्ही लगेच पुढच्या सोलच्या लेवलला गेला. तुमच्यात तो बदल तुम्ही इम्प्लिमेंट केला पाहिजे. असंही नाही की एक दिवस इम्प्लिमेंट केला पुढचे दिवस परत आहे तसं वागलं. तर तो जो काही बदल तुम्ही इम्प्लिमेंट केलेला बदल आहे, तो बदल, त्या बदलामुळे तुमचं आयुष्य पण चेंज व्हायला लागतं. ते तुम्हाला पण कळतं, म्हणजे आपल्याला कळतं चेंज झालेला. तो चेंज होऊन मग आपण ती एक स्टेप पुढे जातो, बेबी सोलला जातो. मग बेबी सोलला गेल्यावर एक लर्निंग झालं किंवा एक स्टेप पुढे गेलो की मग अजून बरेचसे असे बेबी सोलच्या लेवलचे लर्निंग घेतो आणि मग यंग सोलला, अशा स्टेप वाईज आपण पुढे पुढे जात जातो. त्यामुळं आपली कुठली लेवल आहे ते आपण ओळखायची आहे. तर त्याच्यानंतर ना, ऍक्च्युली तर मी तुम्हाला म्हटलं ना, सगळ्या लेवलवरती तुम्ही चेक करा स्वतःला, की एन्व्हायरमेंट लेवलवर, बिहेवियर, आपल्या बिहेवियरवर, कपॅबिलिटीज आपल्या काय आहेत, व्हॅल्यूज, आयडेंटिटी, विजन, ह्या सगळ्या लेवलला तर कराच. प्लस शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक, या सगळ्या लेवलला. ओके. तर अशा पद्धतीनं आपल्याला स्वतःचं अनालिसिस करून त्याचं उत्तर द्यायचं आहे की आपण कुठल्या लेवलचे सोल आहे. इन्फंट सोल आहे, बेबी सोल आहे, यंग सोल आहे, मॅच्युअर सोल आहे की ओल्ड सोल आहे. हे आपल्याला परीक्षण करायचं आहे. आणि विचारलं किंवा जर त्याचा आपल्याला रिझन माहिती पाहिजे की आपण कशावरनं हे कसं कॅल्क्युलेट केलं, हे पण सांगितलं तर म्हणजे तुम्ही तुमच्या एंडला त्याचं सगळं नोट डाऊन करून ठेवा तुमच्या डायरीमध्ये, की तुम्ही कशावरनं कुठले कुठले पॉइंट कन्सिडर करून तुमचा लेवल कन्सिडर केलाय हा आहे म्हणून. आणि तुम्ही ग्रुपवरती आन्सरला तुमच्या सोलचं जे काही येतं ते टाका. तर हे उत्तर आहे तुम्हाला द्यायचं आहे आजच्या सेशनचं. तर अशा पद्धतीनं हे आत्म्याचे प्रकार आहेत. टोटल 7 प्रकार आहेत, त्यातले 5 मधलं आपल्याला आपलं कुठलं आहे लेवल ते बघायचं आहे. आणि त्यानुसार, या आत्म्यानुसार, तर या आत्म्याच्या प्रकारांनुसार आपले जे काही रिलेशन्स आहेत, नवरा बायकोचं असेल, मुलगा आईचं असेल, मुलगी आईचं असेल, सून सासू असेल, तर कधीही असं होत नाही की ओल्ड सोल समोर आलायत, किंवा जरी आले तरी त्यांचे काहीतरी लर्निंग बाकी असतात. त्यामुळे मेजॉरिटीली तुम्ही कोणाच्याही घरी कधीही बघाल तर हजबंड वाईफ मध्ये पण एखादा बेबी सोल असतो आणि एखादा ओल्ड सोल असतो, किंवा एखादा यंग सोल असतो, एखादा ओल्ड सोल असतो. हे असे कॉम्बिनेशन येत असतात. तर ते काय येत असतात, कारण एकमेकांना ते सपोर्ट करून, लर्निंग देऊन, किंवा काय म्हणू त्यांना, हात देऊन पुढे ग्रो करण्यासाठी. म्हणजे समजा नवरा ओल्ड सोल असेल आणि बायको यंग सोल असेल, तर नवऱ्याच्या वागण्यातनं बायको काहीतरी शिकून त्या लर्निंग मधनं तिची ग्रोथ, त्या सोलची ग्रोथ होऊन ती मॅच्युअर सोलच्या लेवलला तरी जाईल. यासाठी म्हणून हे असे कॉम्बिनेशन असतात, की नवरा बायकोचं नातं किंवा आई आणि मुलाचं नातं. काही काही वेळा असं असतं की मुलगा ओल्ड सोल असतो आणि आई बेबी सोल असते. मुलाकडनं, आता मी मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं लहान बाळाचं, 2020 नंतर जन्मलेल्या मुलांचं, की ते ओल्ड सोल आहेत. आणि आता पृथ्वीवर 70-80 वर्षाची लोक आहेत, त्यातले बरेच जण बेबी सोल लेवलला आहेत. तर त्यांना ओल्ड सोल करणं म्हणजे त्या बाळाकडनं लर्निंग घ्यायचंय, म्हणून त्यांच्या घरी ते ओल्ड सोल जन्माला आलेत आणि ते त्या बेबी सोलना सपोर्ट करून त्यांना पुढच्या स्टेपला जाण्यासाठी मदत करणार आहेत. भलेही त्यांच्या आयुष्याचे काय 10-20 वर्ष राहिली असतील, 5 वर्ष राहिली असतील, तेवढ्या काळामध्ये. तर अशा पद्धतीने हे कॉम्बिनेशन, ही नाती जी काय तयार झालीत आपल्या आजूबाजूला, शेवटी कर्माचा पण आहे आपल्या या सेशनमध्ये, कर्माच्या पण गोष्टी आहेत त्याच्याशी रिलेटेड. पण हे सोल लेवलचं जे काही आजचं सेशन होतं ते त्याप्रमाणे आहे की हे कॉम्बिनेशन ओल्ड सोल, म्हणजे नवरा ओल्ड सोल असेल तर बायको बेबी असेल, किंवा वाईस वर्सा, किंवा ननंद, आपल्याकडे बरेच म्हणजे जे काही आपण म्हणतो ना ट्रिगर करणारे नाती, ती ऍक्च्युली आपल्याला पुढच्या लेवलला घेऊन जाण्यासाठी आलेले असतात. म्हणून ज्यांच्याबद्दल आपण तक्रारी करतो, किंवा हे असंच आहे, ते तसंच आहे, किंवा हे असं वागतात म्हणून, तर ऍक्च्युअल मध्ये ते आपल्याला ग्रो करण्यासाठी, आपल्याला मदत करण्यासाठी आलेले असतात. तर त्यांना नावं ठेवण्याऐवजी आपण त्यांच्याकडनं आपल्याला काय लर्निंग आहे म्हणून आपल्याला ते ट्रिगर करतायत किंवा त्रास देत आहेत, ते बघणं गरजेचं आहे. सोल लेवलला बघणं गरजेचं आहे. ते लर्निंग काय आपल्याला त्या सोलकडनं लर्निंग घ्यायचं आहे, आणि ज्याच्यामुळं तो सोल आपल्याला ती मदत करण्यासाठी आलाय आणि ती मदत घेऊन आपल्याला पुढे जायचंय ते बघायचंय. तर अशा पद्धतीनं हे कार्मिक प्लस सोलचे जे काही कॉम्बिनेशन्स आहेत, ओल्ड आणि बेबी, जे काही मी मग अशी एक्झाम्पल दिलं त्याप्रमाणे जी नाती आहेत आपली, तर त्या नात्यांमध्ये असे वेगळ्या वेगळ्या टाईपचे सोल्स आहेत. आणि ते एकमेकांना सपोर्ट करून ग्रो करण्यासाठी आलेले आहेत. असं कोणीच नाहीये की तुम्हाला खाली खेचायला आले, किंवा ओल्ड सोल आहे तो तुम्हाला इन्फंट सोलला घेऊन जाण्यासाठी आलाय. असं अजिबात नाही. निसर्गाचा नियम किंवा जी डिवाइन एनर्जी आहे
ती इतकी पॉझिटिव्ह आहे, इतकी डिवाइन लेवलची आहे की ती कधीच निगेटिव्ह विचार करत नाही किंवा कधीच लोअर लेवलचा विचार करत नाही आहे. ती हाच विचार करून आपल्याला या प्लॅन मध्ये घेऊन आली आहे की जे काही सोल आहे तिथं ते एक दुसऱ्याला फक्त ग्रो करण्यासाठी आलेले, ऍडव्हान्स लेवलला घेऊन जाण्यासाठीच आलेले आहेत. त्यामुळे भलेही आपल्याला कोणी त्रास देणार वाटत असेल तर इनफॅक्ट त्या व्यक्तीचे भलेही तुम्ही तोंडावर आभार नका मानू, धन्यवाद नका देऊ, ग्रॅटिट्यूड नका देऊ, पण तुम्ही लिहून द्या. म्हणजे तुम्ही देऊ शकत असाल तर नक्की समोर द्या. त्यानंतर तुमचे इतका म्हणजे ग्रोथ होणार आहे की तुम्ही लवकर लर्निंग घ्याल त्यातनं. तर जे काही सोल तुम्हाला जास्ती त्रास देत आहेत, ट्रिगर करतात असं वाटतंय, तर ते आपल्याला वरती घेऊन जायला किंवा आपली प्रगती करण्यासाठी मदत करायला आलेले सोल आहेत. त्यामुळे आजपासून आपलं आजचं मेन लर्निंग तेच आहे. बघा, आपल्या आयुष्यात बरेच जण आहेत असे ट्रिगर करणारे, आपल्याला नातेवाईक असतील, शेजारी असतील, मित्रमैत्रिणींमध्ये असतील किंवा अजून कोणी असेल जे की तुम्हाला खूप ट्रिगर करतात, खूप त्रास होतो त्यांच्यामुळे. तर तो त्रास जो आहे तो आपल्याला आपल्या ऍडव्हान्स लेवलला, सोलच्या ऍडव्हान्स लेवलला घेऊन जाण्यासाठी, ते सोल आपल्याला मदत करण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे त्यांना जितका ग्रॅटिट्यूड देता येईल, त्यांच्याकडनं जितकं लर्निंग शिकता येईल, घेता येईल, तेवढं आपल्याला घ्यायचं आहे. हे आपल्याला आजच्या या सेशन मधनं शिकायचं आहे आणि आपल्या सोलची लेवल ओळखायची आहे. तर कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता, कारण पुढचे 40 मिनिटं ध्यान घ्यायचंय. येस, कोणाला काही प्रश्न किंवा शंका काय असेल तर तुम्ही हँड रेज करून विचारू शकता. काही कळालं नसलं तर तेही विचारू शकता, रिपीट करू शकते, किंवा कळालं नसेल तर अजून सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करेन. हं. नमस्कार मॅडम. आत्मवंदन, नमस्कार. नमस्कार, सविता बोलते. आता तुम्ही म्हटलात की प्रत्येक आपल्या जे आयुष्यातली सगळी नाती असतात हम्म, ते आपल्याला काहीतरी ग्रो करण्यासाठी आलेली असतात. हम्म. पण असं पण म्हणतात की की आपल्या म्हणजे मागच्या जन्मातले किंवा त्याच्या आधीचे जे काही आपले आजूबाजूचे किंवा काय देणं घेणं राहिलेले लोक असतात तेच कार्मिक. आपल्या समोर, हा, कार्मिक, आपण जे ज्यांना आपण काय दिलंय किंवा ज्यांच्याकडनं आपण काय घेतलंय, जे काय देणं घेणं असेल ते राहिलेलं पूर्ण करण्यासाठी पण आपण एकमेकांच्या सहवासात येतो किंवा काही असं काहीतरी नंबर सांगितलेला आहे की आपल्या आयुष्यात किती जणांना टच करतो, किती सोल्सला आपण एका आयुष्यात टच करतो. तर ते थोडस सांगताल का? कार्मिकचं कसं आहे, कर्माच्या ह्याच्यात येईलच ते पुन्हा. मी मगाशी सुरुवातीलाच म्हटलं की जसं आपल्या आजूबाजूची सिच्युएशन चेंज होते, 3D मधनं 5D मध्ये चाललोय तर बऱ्याच गोष्टी बदलत आहेत, तसं या कर्माच्या मधले पण नियम बदलले. पूर्वीचे जे काही कर्माचे नियम होते ते नियम आता लागू होत नाहीये. कर्माचे नियम बदललेत, म्हणून मग ते कर्माचं जे आहे ते कर्माच्या ह्याच्यात होईल. पण तुम्ही आता जे प्रश्न विचारला तो सोल लेवलच्या किंवा सोल टाइप्सशी रिलेटेड ज्याचं त्याचं उत्तर देता येईल ते मी देते. की काहीतरी आपलं मागचं द्यायचं राहिलंय म्हणून आलेले असतात, बरोबर. जर नुसतं तेच द्यायचं राहिलेलं असेल काही, तर तशा व्यक्ती ज्या आहेत त्या ते दिल्यानंतर ऑटोमॅटिकली आपल्यापासून, म्हणजे ते झालं कार्मिक कम्प्लीट बॅलन्स, की त्या दूर जातात म्हणा, किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट कमी होतो, बंद होतो, न कळत. म्हणजे म्युच्युअली काही वादविवाद न होता त्या आपल्यापासून दूर जातात. पण ज्या व्यक्ती किंवा जे सोल आहेत, तुम्ही जर म्हणत असाल की कार्मिक आहे किंवा काहीतरी देणं घेणं राहिले, देणं घेणं म्हणजे काय, पुन्हा आपण देणं घेणं म्हणजे पैशांच्या वस्तूंच्या रूपात, किंवा जे काही आहे, मागच्या जन्मी मी त्यांना सोनं दिलं असेल किंवा जे काही असेल म्हणून मग या जन्मात मला ती परत करायची म्हणून मग ते माझ्यासोबत आहेत, असं जर मानत असाल तर ते तसं नाहीये. ऍक्च्युली लर्निंग आहे पुन्हा त्याच्यात. तुम्ही मागच्या जन्मी काहीतरी घेतलं असेल त्यांच्यानं. फॉर एक्झाम्पल समजा, मी एखाद्या आपल्या दोघींचं उदाहरण घेऊ. मी समजा मला मागच्या जन्मी गरज होती आणि मी तुमच्याकडनं 10,000 रुपये घेतले आणि मी ते तुम्हाला ते परत दिलेच नाहीत. आणि ते 10,000 तुम्ही मला देताना तुम्ही पण काहीतरी मॅनेज केलं ना. तुमच्याकडे पण समजा असतील पैसे तेव्हा, पण तुम्हाला त्याच्यानंतर त्या पैशांची गरज पडली असेल आणि मी देऊ शकले नाही ते पैसे. त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी सफर करायला लागल्या असतील, की माझे पैसे होते माझ्याकडे पण मी त्यांनी मागितले म्हणून मी दिले, आणि त्याच्यानंतर मला गरज पडली आणि त्यांनी मला वेळेत नाही दिले, त्यामुळं मला ज्या प्रसंगाला तो मला सफर करायला लागला. तर हो. ते जे सफरिंग आहे तुम्हाला त्या जन्मात करायला लागलं, ते सफरिंग मला या जन्मात करण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी काहीतरी इन्सिडेंट येतील. म्हणजे त्याच्यात पुन्हा खूप सारे कॉम्बिनेशन्स येतात.
त्यामुळे जर तुम्ही म्हणत असाल की काहीतरी कार्मिक किंवा काहीतरी देणं घेणं राहिलं असेल, जर देणं घेणं राहिलं असेल ना, तर ते देणं घेणं दिल्यानंतर ना आत्ताच्या सिच्युएशन मध्ये पण, आत्ताच्या जन्मामध्ये पण, जर कुठला सोल आपल्या आयुष्यात असेल, असा जवळचा जरी घरातला जरी असला तरी, जर देणं घेणं घेण्यासाठीच आलं, एक तर पहिली गोष्ट ही आहे की फक्त देणं घेणं राहिलेला सोल आपल्याला नात्या संबंधामध्ये येतच नाही. त्याच्याशी रिलेटेड आपले खूप सारे बॅलन्स करणं बाकी असतं, लर्निंग बाकी असतात. म्हणून ते आपले जवळचे नातेवाईक किंवा घरचे किंवा फॅमिली मेंबर असतात, ज्यांच्या बरोबर आपलं खूप जास्ती बॅलन्सिंग करणं राहिलेलं असतं. ते लोक तेच ना. फॅमिली मेंबर नसतात. तुम्ही लांबचं कोणतरी मित्रमैत्रिणी, नातेवाईक, सॉरी, नेबर किंवा शेजारी वगैरे असतील आणि त्यांचं देणं घेणं राहिलं असेल आणि म्हणून आले कॉन्टॅक्टमध्ये, असं असेल तर होऊ शकतं. पण घरातल्यांचं नाही होऊ शकत तसं. त्यांच्यासोबत आपले खूप सारे बॅलन्स व्हायचे राहिलेले असतात आणि ते कित्येक जन्म घेऊन सुद्धा पूर्ण होऊ शकणार नसतात. म्हणजे शकत नाहीत, एवढे बॅलन्स व्हायचे बाकी असतात. म्हणून आपण खूप जवळची नाती, म्हणजे नवरा बायकोचं, सासू सुनेचं, ननंद भाऊजेचं, जी की आपण खूप क्रिटिकल नाती म्हणतो ना, ट्रिगर करणारी, ती नाती घेऊन येतो. म्हणजे आपण एकमेकात सोल प्लॅन करतो तसा, की तू माझी ननंद हो, मी तुझी भावजे होते. तरच आपलं बॅलन्स होईल या जन्मात 50% आणि राहिलेलं 50% पुढच्या जन्मात. कारण एवढं बॅकलॉग साठलेला आहे आपला कर्माचा. त्यामुळे जे देणं घेणं वाले आहेत ते शेजाऱ्यांसारखे, मित्रमैत्रिणींसारखे असू शकतात. आणि नुसत्या देणं घेण्यावाली लोक जवळची नसतात, जी ट्रिगर करणारी असतात. ते खूप कार्मिक आणि सगळ्याच लेवलचं आपलं देणं घेणं राहिलेलं असतं. म्हणून ती जवळचे नातेवाईक, त्रास देणारे किंवा ट्रिगर करणारे जे सोल आहेत आपले, त्यांचं बॅलन्सिंग खूप असतं. नुसत्या देणं घेण्यावर नाही आहेत त्या गोष्टी. लर्निंग, जसं देणं घेणं आहे तसं लर्निंग पण खूप मॅटर करतं. आणि ते तेवढंच काय म्हणू त्याला आपण, की जसं देणं घेणं आहे तसंच लर्निंग पण तेवढ्याच लेवलचं आपलं काहीतरी बाकी असतं, सफरिंग आणि लर्निंग, म्हणून ते आलेलं असतं. तर आय होप तुमचं उत्तर तुम्हाला सॅटिस्फाईड मिळालं असेल, म्हणजे कळालं असेल. कळालंय, पण थोडं कन्फ्युजिंगच आहे. कन्फ्युजिंग आहे. पण हे तुम्ही जे देणं घेण्याचं म्हणताय ते कार्मिकशी रिलेटेड आहे, ते सोलशी रिलेटेड लर्निंग, म्हणजे जे जवळची नाते आहेत ते लर्निंग साठीचे आहेत. अच्छा. खूप हा, सारे हा. लर्निंग बॅलन्सिंगचे आहेत त्यामुळे. हा. जवळचे नाते आहेत मॅडम ते लर्निंग कर्माचं साठी होऊ आहे. द्यात, सविता मॅडम हा, कर्माचं मग होऊ तुम्ही द्यात, विचारा. मग विचारा. तेव्हा शंका चालेल, सगळ्या चालेल. क्लिअर होतील. हा. बरोबर, चालेल. हा. रॉक्झी मॅडमचं काय मेसेज आहे की आपले फ्रेंड्स पण कार्मिक असू शकतात का? हो, हो, कार्मिक असू शकतात. आणि फॅमिली तीच असते का जेवढे जन्म घेऊ तेव्हा? नॉट नेसेसरी, प्रत्येक वेळी नसते. पण तुमचे जवळचे जे नात्यातलं कोणी असेल खूप ट्रिगर करणारं, तर ते खूपदा रिपीटिंग होतात, रिपीट होतात. म्हणजे असं नवरा बायकोचं नातं असेल ना, तर बरेच जन्म, खूप सोलच्या बाबतीत असं आहे की ते जन्मोजन्म, म्हणजे 5-6 जन्म झालं एकत्र आहेत. कारण त्यांचं ते लर्निंग आणि कार्मिक बॅलन्स झालेलं नसतं. म्हणून फॅमिली सगळेच्या सगळे मेंबर तेच नसतात, ठराविक मेंबर मल्टिपल लाईफ मध्ये सेम असतात. येस, दीपाली मॅडमनी सांगितले, ब्लड रिलेशन म्हणजे जास्त लर्निंग आणि फ्रेंड सोलच्या असेन्शन साठी असतात. सगळेच सोल, फ्रेंड्स असं नाही, फ्रेंड्स असतील, नातेवाईक असतील, शेजारी असतील, तुमच्या ऑफिस मधले कलिग असतील, जे कोणी तुमच्या आजूबाजूला, मुळात पहिल्यांदाच सांगितलं मी तुम्हाला, शरीर, देह किंवा माणूस या लेवलला तुम्ही बघूच नका. तुम्ही सोल लेवल, आत्म्याच्या लेवलला बघा सगळ्यांना. पोझिशन, कुठल्या पोस्टला आहे, किती शिक्षण झालंय, कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, काहीच मॅटर करत नाही. सोल लेवलला या गोष्टी कन्सिडरच होत नाही. जे काही आपल्याला आता आपण आजपासून शिकणार आहे ना, किंवा तुम्ही म्हणजे जर आपल्याला असेन्शन मध्ये जायचं आहे ना, तर तुम्ही आजपासून सराव करा. मी म्हणेन की कुणाला बघायचं ना, सोल लेवलला बघायला चालू करा. ऑटोमॅटिकली आयुष्यातले 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि 80% प्रश्नांची उत्तरं मिळतील. त्यामुळे सोलच्या असेन्शन साठी फ्रेंड्सच नाही, सगळेच्या सगळे, घरी जन्माला आलेलं एक दिवसाचं बाळ सुद्धा तुमच्या असेन्शन साठी मदत करत असतं. कसं, हे विचाराल तुम्ही. जसं मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिलं की 2 वर्षाचं बाळ पण भूक लागली तर फक्त ते सांगतं, त्याला वेळानं दिलं तरी ते शांत बसतं. त्यातनं आपलं पण काहीतरी लर्निंग आहे, म्हणून ते आपल्या समोर आले. त्यामुळे फ्रेंड्सच काय, सगळे जे काही आजूबाजूला तुम्हाला जितके सोल दिसतात, जाता जाता रस्त्यानं कोणी वाटेत भिकारी दिसला, तो सुद्धा सोल आपल्याला काहीतरी लर्निंग देण्यासाठी दिसलेला असतो. आपल्या आजूबाजूला जे काही प्रसंग घडतात, दिसतात, आपण ज्या गोष्टींचा विटनेस असतो, ते सगळे प्रसंग
आपल्या लर्निंगसाठी कुठे ना कुठेतरी आपल्या असेन्शनसाठी आपल्या मदतीला आलेले असतात, आपल्या समोर घडलेले असतात त्याच कारणासाठी. फक्त आपण तेवढे अवेअर नसतो आणि प्रत्येक वेळी आपल्याला शक्य नाही आहे, आपल्याला पण लिमिटेशन आहेत कारण आपण शरीर देहामध्ये आहे म्हणून. तर तुम्ही रस्त्याने जाता जाता, बसमधनं जाता जाता पण बरेच इन्सिडेंट आपल्या आजूबाजूला घडत असतात. ते सगळे इन्सिडेंट आपल्या लर्निंगसाठी, त्यातनं काहीतरी लर्निंग असतं आणि तुम्ही ज्या त्यावेळी ते लर्निंग जर कॅप्चर केलं, माझं यातनं लर्निंग काय आहे, तितकं तुम्ही फास्ट सोल ग्रोथ होणार आहे तुमची किंवा वरच्या लेवलला जात जाणार आहे. म्हणजे बऱ्याचदा आपल्या शेजाऱ्यांचं अजून कुठल्या तरी शेजाऱ्यांबरोबर भांडण चाललेलं असतं आणि त्याच्यामधला जो टॉपिक असतो ना, त्याच्याशी, त्यांच्या टॉपिकशी, त्यांच्या भांडणामध्ये आपला काहीच संबंध नसतो, पण तसेच इन्सिडेंट कदाचित आपल्या घरात कोणासोबत तरी आपले होत असतात. तर त्यातनं आपल्याला ते लर्निंग असतं की बाबा तुझ्या घरात असं काहीतरी होत असेल ना. म्हणून म्हटलं मगाशी मी की ऍज अ द्रष्टा किंवा थर्ड पर्सन म्हणून जेव्हा आपण बघतो किंवा ऍज अ सोल लेवलला आपण बघतो ना, आयुष्यातले 80% प्रॉब्लेम तिथंच सॉल्व्ह होतात. आयुष्यातले 80% प्रश्नांची उत्तरं आपल्यालाच मिळतात. कुठल्या ज्योतिषाकडे जायला लागत नाहीये, हात दाखवायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. जेव्हा आपण द्रष्टा, कॉन्शियस लेवल आपली तेवढी जाते किंवा द्रष्टा लेवलला जाऊन आपण जेव्हा बघतो तेव्हा ही उत्तरं मिळायला लागतात. तसं मगाशी म्हटलं की भांडण त्या दोघांचं चाललंय, पण त्याचा जो काही विषय आहे, आपण खूप इंटरेस्टिंगली भांडणं याच्या आधी ऐकायचो. आता अनावधानानं कधीतरी येतात कानावर, म्हणजे आपल्याला ऑप्शन नसतो म्हणून कधीतरी जाता जाता, म्हणजे समजा बसमध्ये बसलो आणि शेजारी भांडण चाललंय तर आपण उठून नाही जाऊ शकत कारण आपल्याला बसनं कुठल्या तरी ठिकाणी उतरायचं असतं. तर ते ऐकायला येतं कानावर. तर ते का आलंय, कारण तुम्ही ते जेव्हा ऐकता तेव्हा त्यात बघा ना, आपल्याला त्यातनं काहीतरी लर्निंग आहे. सेम काहीतरी इन्सिडेंट आपल्या घरात घडलेला असतो किंवा त्याच्याशी रिलेटेड त्यातलं काहीतरी झालेलं असतं आणि ते लर्निंग घेऊन आपल्याला त्यातनं काय इम्प्लिमेंट करायचं हे तुम्ही त्यातनं जेव्हा कॅप्चर करता त्या तिसऱ्यांच्या भांडणातनं आणि आपल्या वागण्यामध्ये बदल करता, आपल्या सोलच्या प्लॅन मध्ये बदल करता, ती आपली फ्री विल आहे, ती आपली चॉईस आहे, बरोबर आहे ना. की थर्ड पर्सनची भांडणं चालले, ते नाही म्हणत आहेत की आम्ही काय म्हणतोय ते ऐका आणि आमच्यातलं इम्प्लिमेंट करा किंवा लर्निंग घ्या. ती आपल्या सोलची चॉईस आहे ना. तुम्ही त्यातलं ऐकून तुमच्या आयुष्यामध्ये कसा चांगला बदल करू शकताय किंवा तुमच्या आयुष्यात तशा रिलेटेड काही भांडण होत असेल किंवा ट्रिगर होत असेल तर तुम्ही कसं त्याला टॅकल करा, कसं तुम्ही त्याला फेस करा, हे तुम्ही जर ऍज अ तिसरा माणूस म्हणून जेव्हा बघता ना, तेव्हा तुम्हाला त्याची सोल्युशन मिळायला लागतात. जेव्हा दोन माणसं म्हणत असतात, तिसरा माणूस खूप छान उत्तर देतो त्यांना काय प्रश्न असतील त्याचे, पण त्या दोन माणसांना तुमच्यापेक्षा हुशार असून त्यावेळी कळत नाही कारण त्यांची तेव्हा भांडणाची अवस्था असते. तर त्यांचं सबकॉन्शियस माइंड, त्यांचा आत्मा तेव्हा म्हणजे तुम्ही म्हणू शकता की अवेअरनेस मध्ये नसतात तेव्हा ते. तेच तुम्ही थर्ड पर्सन म्हणून जेव्हा असता, शांत लेवलला असता, तुम्ही बघत असता ऍज अ द्रष्टा, तेव्हा तुम्हाला उत्तर सापडतात की ती दोघं भांडतायत या कारणावरनं, त्याच्यापेक्षा ह्या माणसाने जर असं केलं असतं तर ते पुढचा प्रसंगच घडला नसता. हे तिसऱ्या माणसाला बरोबर कळतं ना, म्हणजे आपण बऱ्याचदा एक्सपिरियन्स करतोय. म्हणून आपण आपल्या आयुष्यात पण स्वतःच्या पण सोल प्लॅन मध्ये पण बऱ्याचदा असे प्रश्न आपल्या आयुष्यात असतात की मी खूप प्रयत्न करते माझ्या वागण्यामध्ये किंवा माझ्या स्वभावामध्ये बदल करण्याचा, पण मी करू शकत नाहीये, होत नाहीये माझ्यात बदल. तर का होत नाहीये हे ऍज अ द्रष्टा म्हणून बघा. ही ऍक्च्युली बोलायला खूप सोपी गोष्ट आहे, करायला खूप अवघड आहे. अवघड म्हणजे केल्यावर सोपंच आहे सगळं, पण इम्प्लिमेंट करायला जेव्हा आपण हळूहळू स्टार्ट करतो ना, तर त्याचे तुम्हाला रिझल्ट नक्की बघायला मिळते. द्रष्टा म्हणून, सोल लेवलला म्हणून जेव्हा आपण बघायला चालू करतो तेव्हा. तर येस, अजून कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता. धन्यवाद मॅडम, खूप छान सांगितलं. आणि आज मॅडमचा सार जो आहे तो फार फार महत्वाचा आहे. कारण आपण जे काही विचार करतो, समोरची आलेली व्यक्ती ऍक्च्युली आपलंच रिफ्लेक्शन असते. जी व्यक्ती आपल्याला त्रास देते असं वाटतं ती आपली मिरर इमेजच असते. आणि म्हणून कुठलीही व्यक्ती जी आपल्याला वाटते त्रास देते ती आपल्याला मदतीसाठी आलेली असते. हे महत्वाचं लर्निंग आहे आजच्या सेशन मधलं. आपल्याला मदत करण्यासाठी समोरचा सोल आहे. आणि मदत काय तर आपलं लर्निंग काय, कारण जीवनाचा उद्देशच लर्निंग आहे. जीवनाचा उद्देशच असेन्शन आहे, त्यासाठीच आपण जन्म घेतलाय. त्यामुळे मॅडम म्हणतात सगळं जे काही आजूबाजूचं आहे, इवन काही वस्तू सुद्धा, आपली गाडी सुद्धा निर्जीव, त्यांना कॉन्शियसनेस आहेच आहे. त्या सुद्धा वस्तू आपल्या असेन्शन साठी, लर्निंग साठी, शिकण्यासाठीच आलेल्या आहेत.